आणि यानंतर अयोध्येमध्ये रामलल्ला मंदिराच्या साठी जी तयारी सुरू आहे त्या संदर्भातल्या 9 बातम्या आपण पाहूयात। मुंबईतील शबनम शेख ही मुस्लिम तरुणी सुद्धा अयोध्येत पोहोचली। शबनम शेखचा मुंबई ते अयोध्या पायी प्रवास। आप कहाँ जा रहे हो? जय श्री राम। मैं जा रही हूँ मुंबई टू अयोध्या पैदल यात्रा करने। पैदल चल के? यस। और मेरा नाम है शबनम शेख और एक मैं भारतीय सनातनी मुसलमान हूँ। जय श्री राम। तो आपने पीछे क्या क्या लिया, जरा दिखाइए आप। पीछे राम जी का झंडा है, फ्लैग, और एक मैंने बैनर बनाया है। तो दोस्तों देख सकते हैं राम जी का झंडा। आप दिखाइए थोड़ा बैनर। अयोध्येमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना 3 जानेवारीपर्यंत रजा घेण्यास बंदी। पोलीस अधीक्षक कार्यालयाकडूनही आदेश जारी। अयोध्येमध्ये नेपाळच्या जानकी मंदिराच्या महंतांनाही निमंत्रण। नेपाळच्या महंतांच्या हस्तेही प्राणप्रतिष्ठा केली जाणार। अयोध्या राम मंदिरातील मंगलअक्षता कलश पूजन सोहळ्याचा डोंबिवलीतही उत्साह। डोंबिवलीतही अवतरली अयोध्या नगरी। गुजरातमध्ये बनवलेला ध्वज अयोध्येतील भगवान श्री रामलल्ला मंदिरामध्ये लावला जाणार। गुजरातच्या अहमदाबादमध्ये भव्य ध्वजस्तंभाची निर्मिती। राम मंदिर उभारणीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट। नागर शैलीवर आधारित अयोध्या स्थानकाचा विकास। आणि अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी 6 जानेवारीपासून सुरू होणार। 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी देश विदेशातून नागरिक येणार। तर रामलल्ला मंदिराचा पहिला मजला जवळपास तयार। मुख्य प्रवेशद्वाराच्या पायऱ्या सुद्धा तयार आणि आता काही उर्वरित फिनिशिंगचं काम सुरू। अयोध्येतील निर्माणाधीन काम पूर्ण करण्यासाठी जवळपास 3700 कामगारांची दिवसरात्र मेहनत। कुबेर नवरत्न टिळाच्या कामालाही वेग।